नमस्कार, संगीतास क्रोशे आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत गजरा किंवा वेणी म्हणू शकता याला। हे पहा किती सुंदर मोगरा आणि गुलाबाच्या फुलासारखे दिसते आणि इको फ्रेंडली आहे, म्हणजे काही प्लास्टिक वगैरे यूज न करता बनवलेली आहे। चला तर मग आपण स्टार्ट करूया। गजरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: व्हाईट कलर 4 प्लाय वूल घेतली आहे, ग्रीन कलरची सुद्धा 4 प्लाय वूल। हे असं फूल बनवण्यासाठी आपल्याला या दोन कलरचा उपयोग होणार आहे, व्हाईट आणि ग्रीन। अशी 16 फुलं बनवून घेणार आहोत आपण। आणि हा जो 2 mm चा लोकर जे आहे, थ्रेड सारखी जी असते ती लोकर घेतली आहे मी रेड कलरचं फ्लॉवर बनवायला। अशी 3 फुलं, ही 16 आणि ही 3 फुलं आपण आधी बनवून घेऊया। तार मी ऑप्शनल आहे, वापरायची असेल वापरू शकता, नाहीतर आपण नॉर्मली हार असा गुंतणार आहे फुलं एकात एक। हे फ्लॉवर रेड कलरचं बनवण्यासाठी 1.60 mm चा क्रोशे वापरणार। आणि हे जे आहे, जे मोगऱ्याच्या कळ्यासारखं दिसतंय, ते फ्लॉवर बनवण्यासाठी मी 1.75 mm चा क्रोशे वापरणार। चला तर आपण स्टार्ट करू। आपण हे मोगऱ्याचं फ्लॉवर बनवण्यापासून करू स्टार्ट। आपण मॅजिक लूपने करायचं आहे, सॉरी मॅजिक सर्कलने। हे पहा, मॅजिक सर्कल बनवून घेतलेलं आहे आपण। तर 2 चेन घ्यायच्या आहेत आणि या मॅजिक सर्कल मध्ये आपल्याला 5 डबल खांब घालून घ्यायचे आहेत। पाच हाफ डबल खांब घालणार आहोत आपण मॅजिक सर्कल मध्ये। हा आपला पहिला हाफ डबल खांब, हा दुसरा दोऱ्याचा वेढा घेऊन सर्कल मध्ये घालतोय, दोरा खेचून घेतोय आणि 3 लूप मधनं एका वेळी काढतोय। हा आपला हाफ डबल खांब, हा 2 झाले। तीन, 4 आणि 5। हे 5 हाफ डबल खांब घालून झालेले आहेत। हा लूपचा दोरा खेचून घ्यायचा आहे सर्कलचा आणि आता आपल्याला व्हाईट कलर जॉईन करायचा आहे। हा व्हाईट कलर जो हा पहिला टाका घेतला आहे, हाफ डबल खांब, 2 चेन आणि हाफ डबल खांब, तिथे आपल्याला जॉईन करायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हा जो ग्रीन कलरचा दोरा आहे, हा जोरात खेचून घ्यायचा आहे, जेणेकरून हा सर्कल प्रॉपर होईल। आणि हे 1 2 3 4 आणि हा आपला 5वा खांब। या आता आपल्याला ग्रीन कलरचा हा जो टोक आहे, हे साइड बाय साइड टाक्यामध्येच घ्यायचं आहे आणि ते व्हाईट कलरने पॉपकॉर्न स्टिच बनवत यायचं, जेणेकरून अशी ही कळी छानपैकी दिसेल। 5 टाक्यामध्ये 5 पॉपकॉर्न स्टिच बनवणार आहे आपण, 5DC पॉपकॉर्न स्टिच। त्यासाठी आता मी फर्स्ट 3 चेन घेते, 1 2 आणि हा 3, आणि त्याच टाक्यामध्ये आपण हा जो 3 चेनचा पहिला सुरुवातीचा 2 चेन आणि 1 डबल खांब घेतला आहे, त्या टाक्यामध्ये आपण 5 हाफ डबल खांब करायचे, सॉरी 4 डबल खांब करायचे। 5 हाफ डबल खांब नाही, पहिले आपण 5 हाफ डबल खांब घेतलेत फर्स्ट राऊंड। सेकंड राऊंड 3 चेन आणि त्याच टाक्यामध्ये 4 हाफ डबल खांब आणि साइड बाय साइड हे हा जो ग्रीन कलरचा आणि हा दोरा आहे तो हाईड करून टाकायचा आहे, व्हाईट वाला जॉईनिंगचा। 3 चेन घेऊन पुढे 4 डबल खांब घालणार आहे। 2 झाले आपले, हा 3 चेन घेतलेत, हे 2 डबल खांब घेतलेत, हा 3रा डबल खांब आणि हा 4था डबल खांब। आता हे 3 चेनचा जो पहिला खांब घेतलाय आपण, त्याच्या 3ऱ्या खांबावरती, 3ऱ्या चेनमध्ये, म्हणजे हा जो पहिला खांब येतो त्याच्यावरती क्रोशे टाकून हा दोरा खेचून घ्यायचा आहे शेवटचा, जेणेकरून तो पॉपकॉर्न स्टिच सारखा रेडी होईल। 1 चेन घ्यायचे आणि हे जे मधले 2 खांब आहेत, त्या 2 खांबावरती आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे। आता असं 1 आणि पुन्हा इथे स्लिप स्टिच। आता पुन्हा असं टर्न करायचं आहे, तसंच टर्न करायचं, जेणेकरून आपल्याला प्रॉपर मोगऱ्याचा शेप दिसायला पाहिजे। आणि 3 चेन घ्यायच्यात, 1
2 3 आणि आता ही आहे सुईचे टोक जे आहे क्रोशे हुकचं ते खालून इथून जिथून आपण हे 5 खांब घातले त्याच खांबामधून बाहेर काढायचं आहे वरच्या साईडला, फ्रॉम बिलो साईड टू फ्रंट अप साईड. आणि हा जो ग्रीन कलरचा दोरा आहे तो खेचून घ्यायचा आहे आणि याच्यातूनही खेचून घ्यायचा आहे व्हाईट कलरच्या दोऱ्यातून. म्हणजे 3 चेन नंतर स्लिप स्टिच झाली आपली व्हाईट टू ग्रीन. व्हाईट कलरसुद्धा आता खेचून घ्यायचा जेणेकरून हा टाईट लूप होईल. आणि पुन्हा आता हा ग्रीन कलरचा जो दोरा आहे या साईडचा अप साईडचा तो खालच्या साईडने ह्याच्यातून खेचून घ्यायचा म्हणजे हा टाका आपला बंद झाला. आता सेम पद्धतीने आपल्याला पुढचे 4 टाके घालायचे. त्यासाठी मी आता हा ग्रीन कलरचा दोरा सोडणार आणि साईड बाय साईड टाक्यामध्ये घेत येणार आणि त्याच्या पुढचा जो टाका आहे तिथे मी क्रोशे हुक टाकणार. हे पहा असं हे दोरे पण त्याच्यामध्येच घेणार आणि इथे व्हाईट कलरचा दोरा स्लिप स्टिचने इथे आणणार आहे त्या टाक्यामध्ये. आता पुन्हा 3 चेन घ्यायच्या 1 2 आणि 3 आणि 4 डबल काम त्याच टाक्यामध्ये. पुन्हा सेम एक चेन घ्यायची आणि मधले जे 2 टाके आहेत त्याच्या स्टिचेसवरती स्लिप स्टिच करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला हवा तसा मोगऱ्याचा शेप येईल. आणि टर्न करून 3 चेन घ्यायच्या 1 2 आणि 3. खालून जिथून टाका घेतला आपण फर्स्ट राऊंडच्या तिथून क्रोशे हुक बाहेर काढायचा आणि ग्रीन कलरचा दोरा व्हाईट कलरमधून सुद्धा काढून स्लिप स्टिच करायचं. हे अशा पद्धतीने. आता हा व्हाईट कलरचा दोरा इनफ व्हाईट झालेला आहे हा कट करून टाकायचा. आणि हा पुन्हा ग्रीन कलरचा इथून खेचून घ्यायचा टाका बंद होईल म्हणजे. हे पहा मोगऱ्याच्या कळ्यासारखा आकार दिसतो याचा. आता आपल्याला पुन्हा व्हाईट कलर घ्यायचा आहे पुढच्या टाक्यामध्ये. हा जो पुढचा टाका आहे त्याच्यामध्ये जायचं आहे स्लिप स्टिचने. ग्रीन कलरचा हाईड करून घ्यायचा आहे त्यामध्येच. आणि जसे हे 2 बनवले तर त्याच पद्धतीने आपण उरलेले 3 बनवून घेणार. मग आपण शेवटचं पाहू. हे पहा शेवटचं सुद्धा आपण हे 5वं पॉपकॉर्न स्टिच बनवून घेतलेलं आहे. सेम पद्धतीने आपण जसं हे बनवलं तसंच हे सुद्धा बनवलेलं आहे. एक चेन घेऊन दोरा खेचून घ्यायचा आणि कट करायचं. आता हा जो कट केलेला दोरा आहे ह्याची एक सिक्युअर 1 किंवा 2 नॉट बनवून घ्यायच्या. आणि हा दोरा कट करून टाकायचा एक्स्ट्रावाला. हे पहा ही झाली आपली बॅक साईड फ्लॉवरची आणि ही झाली फ्रंट साईड. तर असं हे व्हाईटवालं फ्लॉवर बनवून झालेलं आहे. आता आपल्याला असं रोज बनवायचं आहे. त्यासाठी मी 1.7 mm क्रोशे हुक न वापरणार आहे 1.60 क्रोशे हुक आणि 2 mm हा थ्रेड सारखा असा ऊल आहे. स्टार्ट आपण चेनने करणार आहे. मॅजिक लूप बनवायचं आहे. मॅजिक लूप बनवून झाल्यावर आपण 36 चेन बनवून घेणार आहे. 1 2 3 4 5
6 36 चेन बनवतोय आपण. 7 8 9 10 33 34 35 आणि 36 चेन बनवून घेतलेल्या आहेत आपण. हे 36 चेन पैकी आता हे पहिले 5 ज्या चेन आहेत त्या आपल्याला स्किप करायच्या आहेत. आणि ही जी चेन आहे म्हणजे सिरियल नंबर प्रमाणे 31वी चेन, त्या चेन मध्ये आपल्याला एक डबल खांब घालून घ्यायचा आहे. हे म्हणजे आपला 20 स्टिच रेडी झाला. हे जे पहिले 5 चेन सोडलेले आहेत त्यापैकी 3 चेन म्हणजे एक डबल खांब झाला आणि पुढच्या 2 चेन ह्या स्पेस झाली 20 स्टिच मधली. आता आपल्याला एक चेन घ्यायचे, पुढचे 2 चेन स्किप करायचे आणि तिसऱ्या चेन मध्ये पुन्हा एक 20 स्टिच म्हणजे एक डबल खांब, मध्ये 2 चेनची स्पेस 1 आणि 2 आणि पुन्हा त्याच चेन मध्ये एक डबल खांब. हे पहा, हा 20 स्टिच झाला. पुन्हा आणि प्रत्येक 20 स्टिचच्या मध्ये आपण एक चेनची स्पेस घेतो. हे पहा, एक चेनची स्पेस घ्यायची, 2 चेन खालून स्किप करायचे आणि तिसऱ्या चेन मध्ये एक डबल खांब, दोन चेन, एक डबल खांब. हे असं कंटिन्यू वर्क करत जायचंय एंडिंग पर्यंत. एक चेनची स्पेस, 2 स्किप, थर्ड चेन मध्ये 1 DC, 2 चेन, 1 DC म्हणजे एक खांब, डबल खांब, 2 चेन, एक डबल खांब. अशा पद्धतीने हे फर्स्ट राउंड मी कंप्लीट करून घेते. हे अशा पद्धतीने 36 चेन मध्ये आपण टोटल 11 म्हणजे 11 स्टिच बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला सेकंड राउंडला सुरुवात करायची. सेकंड राउंड हे 20 स्टिचच्या मध्येच 20 स्टिच असेल. फक्त आपण इथे डबल एक डबल खांबचा 20 स्टिच बनवलाय. आता आपल्याला 2 20 स्टिच 2 डबल खांबचा 20 स्टिच बनवायचा आहे. त्यासाठी मी 1 आणि 2 चेन घेणार आणि टर्न करणार. आणि हा जो 20 स्टिच आहे त्या 20 स्टिच मध्ये 2 डबल खांब, 1 आणि 2, दोन चेन, 1 2 आणि पुन्हा 2 डबल खांब, 1 2. असा आपला पहिला स्टिच पहिल्या 20 स्टिच मध्ये बनवून घेतलाय. पुन्हा एक चेनची स्पेस घ्यायची. प्रत्येक 20 स्टिच मध्ये आपण एक चेनची स्पेस घेणार आहोत. आणि आता पुढचे हे जे 20 स्टिचच्या मध्ये 2 चेन आहेत त्यामध्ये वर्क करायचे. 2 डबल खांब, 1 आणि 2, 2 चेनची स्पेस, 1 2 आणि पुन्हा 2 डबल खांब, 1 2, पुन्हा एक चेनची स्पेस. पुन्हा पुढच्या 20 स्टिच मध्येही तसंच अशा पद्धतीने हे राऊंड आपण कंप्लीट करून घेणार आहोत. 2 डबल खांब, 2 चेन, 2 डबल खांब एवढी 20 स्टिच आणि 1 चेन इन बिटवीन 20 स्टिच. सेकंड राऊंड आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता थर्ड राऊंडसाठी आपल्याला 2 चेन घ्यायच्यात, 3 चेन घेतल्या आणि टर्न केला. टर्न केल्यानंतर आता आपल्याला पुन्हा हे 2 चेनची स्पेस आहे त्या 2 चेनच्या स्पेसमध्ये 20 स्टिचमध्ये वर्क करायचं आहे. पण आता मध्ये कुठेही स्पेस घ्यायची नाही आहे, कंटिन्यू 20 स्टिचमध्ये वर्क करत जायचं आहे.
पहिल्या स्टिचमध्ये आपण 3 डबल खांब घालणार आहोत। 1 2 आणि 3। हे पहा अशा पद्धतीने। त्याच्या पुढच्या 20 स्टिचमध्ये 5, पुढच्या 3 मध्ये 1 2 आणि 3 या 3 20 स्टिचमध्ये आपण 5-5 डबल खांब प्रत्येकी घालणार। मध्ये कोणतीही स्पेस घ्यायची नाहीये, कंटिन्यू वर्क करत जायचं आता आपल्याला। 1 2 3 4 आणि 5। अजून 2 पुढच्या 20 स्टिचमध्ये 5 घालणार आपण। 1 2 पहिल्या 20 स्टिचमध्ये 3 डबल खांब, दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये म्हणजे प्रत्येकी पुढच्या 3 20 स्टिचमध्ये प्रत्येकी 5-5 डबल खांब। पुढच्या 3 20 स्टिचमध्ये आपण 7-7 डबल खांब घालणार। 7 DC। 1 2 3 4 5 6 आणि 7। पुढच्या 20 स्टिचमध्ये पुन्हा अगेन 7। 1 3 20 स्टिचमध्ये 7-7 DC घातले। आता उरलेले 4 20 स्टिच आहेत। या 4 20 स्टिचमध्ये प्रत्येकी 9-9 डबल खांब घालायचे आहेत आपल्याला। जसं पहिले 7 ह्याच्या पुढच्या 7 घातलेत, फर्स्टमध्ये 3 घातले, पुढच्या 3 मध्ये 5 DC घातले, त्याच्या पुढच्यामध्ये 7 DC घातले आणि आता पुढच्या उरलेल्या 4 20 स्टिचमध्ये आपण टोटल 9-9 डबल खांब घालणार आहोत। मध्ये कुठलीही स्पेस घ्यायची नाही। 1 2 3 4 5 6 7 8 9 हे पण 9 DC घातलेत। पुढच्या 3 20 स्टिचमध्ये सुद्धा आपण 9-9 DC घालून हे राऊंड आपण कंप्लीट करणार आहोत। हे पहा असे हे आपलं थर्ड राऊंड सुद्धा बनवून रेडी झालंय। थर्ड राऊंडमध्ये पहिल्या 20 स्टिचमध्ये आपण 3 डबल खांब घातले, पुढच्या तिघांमध्ये 5-5 डबल खांब, पुढच्या तिघांमध्ये 7-7 डबल खांब आणि उरलेल्या 4 20 स्टिचमध्ये 9-9 डबल खांब घालून आपण हे राऊंड कंप्लीट केलंय। आता एक चेन घ्यायची आहे आणि दोरा कट करायचा आहे, पण दोरा कट करताना थोडासा लांब ठेवायचा आहे जेणेकरून तो आपल्याला फ्लॉवर स्टिच करता येईल अशा पॅटर्नमध्ये। हे पहा हा थोडा एवढा लांब मी दोरा असा ठेवलेला आहे, साधारण 15 ते 20 सेंटीमीटर।
आता मी सुईमध्ये हा दोरा टाकून घेते। इथे पेस्टल निडल घेतलेली आहे, थोडीशी वाकडी असते ती निडल घेतली, जेणेकरून आपल्याला शिवताना इझी होतं। आणि हे जे टोक आहे जिथे आपण 3 डबल काम स्टार्ट केलेले आहे, हे टोक आहे, तिथून आपल्याला फोल्ड करत यायचं। असं फोल्ड करताना हा जो आपला बेस आहे 36 चेनचा, तो अगदी एकावर एक फोल्ड झाला पाहिजे, अशा पद्धतीने फोल्ड करायचा प्रॉपरली, तरच आपला फ्लॉवरचा शेप हा प्रॉपर येतो। हे पहा, जेणेकरून हा शेप जो आहे आपल्याला गुलाबाच्या कळीसारखा दिसतो। आता आपल्याला वरतून हा भाग वरचा आणि हा भाग खालचा, या 2 भागांना असं थोडंसं इनविजिबल असं, म्हणजे शिवलेलं दिसलं नाही पाहिजे, या पद्धतीने आपल्याला असं इझिली शिवत खालच्या साईडपर्यंत न्यायचं आहे। धावता दोरा जो असतो त्या पद्धतीने आपल्याला हे घालायचं आहे। हे पहा, कळते नाही की आपण शिवलेला आहे। आता स्टिच करताना हा जो दोरा आहे शेवटचा, तो दोरा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे शिवून। आणि हे असं वरतून खालच्या साईडपर्यंत असं शिवत जायचं आहे, हो का, जेणेकरून ह्याच्या ज्या सगळ्या पाकळ्या आहेत त्या प्रॉपर एकमेकांमध्ये शिवल्या जातील। आणि शेवटला एक नॉट मारून दोरा 2-3 वेळा फ्लॉवरमधून बाहेर काढून कट करून टाकायचं। रेडी झालेलं आहे आपलं हे फ्लॉवर सुद्धा। हे 3 फ्लॉवर आपण बनवून घेतलेली आहेत आणि हे जे मोगऱ्याच्या कळ्यासारखे फ्लॉवर दिसतात हे टोटल 16 बनवलेले आहेत। आता ह्यांना आपल्याला दोऱ्यामध्ये गुंतायचं आहे। आता आपल्याला हे दोऱ्यात ओवून घ्यायचं आहे, त्यासाठी मी हा ग्रीन कलरचा दोरा यूज करते। थोडासा लांब, थोडासा इथे साईडला एक्स्ट्रा लांब ठेवून इथे मी नॉट मारून घेतलेले गाठ, जेणेकरून मला इथपर्यंत घ्यायचं आहे। मग हे आपण बांधायला ठेवू शकतो, ऑप्शनल आहे, तार लावू शकतो किंवा दोरा पण ठेवू शकतो। आता इथे मी आधी सुई घालून हे फिक्स करून घेणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने, जेणेकरून हा दोरा इथे फिक्स झाला आहे। आता इथून अगदी समोरासमोर बरोबर सेंटरच्या ठिकाणी मी हा सुई घालून दोरा खेचून घेते। हे पहा, हा थोडासा लांब दोरा राहिला आहे आपला आणि हे आपण रोज सेंटरला शिवून घेतलेलं आहे। आता हे सुद्धा जेवढे आपले आंबोड्याच्या भोवती बनवण्यासाठी हे बनवलेले आहेत 16 मोगऱ्याच्या कळ्याचे फ्लॉवर्स, तर ते 16 म्हटल्यावर मी 2 भागामध्ये 8-8 करणार, तसे मी आता इथे हे 8 मोगऱ्याच्या कळ्याचे फ्लॉवर्स इथे शिवून घेते, याच्यामध्ये विणून घेते। इथे शिवताना आतमध्ये ओवताना असं हे क्रॉस होत जायचं आहे। हे असं ह्याच्यावर ठेवलं तरी पण काही वाईट दिसत नाही, दिसतंय छान, पण क्रॉस ठेवलेलं जास्त चांगलं दिसतंय। ते 8 ओवून घेते मी। आता पुन्हा एक मिडलसाठी रोज फ्लॉवर घ्यायचे, बरोबर सेंटरला सुई टाकायचे। हे पहा, दोन्ही साईडने सेम असायला पाहिजे। हे
असं सेंटरला ठेवायचं आहे। पुन्हा या बाजूचे जसे मोगऱ्याचे बनवले तसे या बाजूला पुन्हा 8 मोगऱ्याचे जे हे कळ्याचे फ्लॉवर्स आहेत ते आपल्याला शिवून घ्यायचे। हे पहा, हे असं दिसतंय। आता शेवटचं फ्लॉवर जे आहे ते घालून घ्यायचं आहे आपल्याला। हे सुद्धा तसंच जसं आधीचं घातलंय तसं सेंटरला। हे पहा, अशा पद्धतीने इथे दोरा टाकून फिक्स करून घ्यायचं। अजून एखादी एक्स्ट्रा सिक्युअरसाठी नॉट बनवू शकतो आपण। हे पहा, अशा पद्धतीने थोडासा लांब ठेवायचा आहे दोरा आणि कट करायचा आहे। आता हे जे रोज फ्लॉवर आहेत आपण जे शिवलेले आहेत ते फ्लॉवर्स आपले असे हलतात आहेत, ते हलू नये त्यासाठी आपण तार घालायची। तार न घालता सुद्धा जेव्हा आंबोड्याला असं ठेवून बांधतो आपण प्रॉपरली, हे जेव्हा असं आंबोड्याला बांधणार तेव्हा ते हलणार नाहीत। तरी सुद्धा एक सिक्युरिटीसाठी म्हणून आपल्याला ही अशी तार जी आहे ही यूज करायची। मी अशी या साईडने आतल्या साईडने आधी घालते। हे पहा, अशी बाहेर काढली। थोडासा याचा भाग मला असं दुमडून घ्यायचा आहे। ह्याला पिळ घालून थोडंसं टोक बाहेर ठेवायचं आहे, बाकी सगळं आतमध्ये पुन्हा खेचून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने। आता ही वायर जी आहे ती ही अशी मी प्रत्येक फुलाच्या भोवती गुंडाळत जाणार आहे। अशी ही पहा, गुंडाळताना जी दिसणार नाही याची काळजी घ्यायची। हे पहा, जेणेकरून आपण याच्यामध्ये हुक वगैरे अडकवू शकतो। दोरा आहेच, अदरवाइज आणि पुन्हा जी ही एक्स्ट्रा वाली जी तार आहे एकतर कट करू शकतो किंवा पुन्हा आतल्या आतमध्ये अशा पद्धतीने हाईड करू शकतो। एकदम साधा सोपा असा हा बनसाठी आपल्याला असा हा गजरा रेडी झालाय बघा, किंवा वेणी म्हणू शकतो आपण याला। किती छान दिसतं। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील। धन्यवाद।